सज्जन श्रोते हो, प्रकरण 10 अमृतानुभवातील शेवटचं प्रकरण. या प्रकरणाला आपण शीर्षक दिलेलं आहे अमृतानुभवाची श्रीमंती किंवा अमृतानुभवाचे ऐश्वर्य. 702 ओळीपासून सुरू करत आहे. सुगंधाचेच नाक झाले, शब्दांचेच कान झाले, डोळ्यांचेच झाले आरसे, सारे अद्भुत तेत नटले सजले. म्हणजे अमृतानुभवाच्या प्राप्तीनंतर जे काही घडलं त्याचा सुंदर अनुभव ज्ञानेश्वर वर्णन करीत आहेत. 703 वायूचेच होती पंखे, सूर्याची कमल रूपे विकसितसे, मस्तक सोन चाफेपणी दरवळू लागले. 704 जी भरसे रस रसून रसाळ होई, चंद्र चांदण्या चाखण्या सोयेची चकोर होई. 705 फुले होती भ्रमर, युवक होती पुष्टांगी युवती, निद्राधीन माणूस सोये सेजची झाला. फुलेच भुंगे झाले आणि युवक स्वतः पुष्टांग असलेल्या युवतीची रूपे धारण करून आपलाच आनंद आपण घेऊ लागले. निद्राधीन माणूस सोये सेजची झाला. निद्रेच्या अधीन होणारा माणूस स्वतः पलंगत झाला, सेजत झाला. 706 दृष्टी बने सुंदरातिशय वस्तू भांडार, कोरी व कर्पूर वडी सम दृष्टी हो साकारे, दृश्य रेखी व दृष्टी स्वतःच अतिशय सुंदर अशा वस्तूंचं भांडार झाली आणि कोरलेल्या कर्पुराच्या वडीसारखे, कोरलेल्या कापराच्या वडीसारखी दृष्टीच स्वतः रेखीव रूप धारण करून दृष्टीलाच रेखीव कोरीव कापराच्या वडीसारखे दृश्याचं रूप प्राप्त झालं आणि दृष्टी अत्यंत सुंदर अशा अतिसुंदर वस्तूचं भांडार बनून उठली. 707 भोग्य भोगता जे पाहिले जाई, ते अखंड अद्वैत गतीत निमाले. भोग्य आणि भोगता म्हणून जे वेगळेपणे भोगलं जातं किंवा भोग्य आणि भोगता म्हणजे भोगण्यायोग्य आणि भोगणारा असं जे वेगवेगळं पाहिलं जातं ते एकाच अखंड अद्वैताच्या गतीमध्ये म्हणजे अद्वैताच्या स्थितीमध्ये शांत झालं. शेवंती पुष्पे न उमलताही आतल्या आत सहस्र दले विकसली. शेवंतीची फुलं किंवा शेवंतीची बोंड न उमलताच आतल्या आतच शेवंतीला सहस्र पाकळ्या, सुवासिक पाकळ्या विकसल्यासारखं जाणवू लागलं. नवे नवे अनुभव वृद्धिंगते उमटती, परी अविकारी तत्वा त्याचा नसे पत्ता. अशा तऱ्हेने या अमृतानुभवाची श्रीमंती अशी आहे की नवीन नवीन अनुभव वृद्धिंगतून उमटतात, परंतु त्या अविकारी ब्रह्मतत्वाला आत्मतत्वाला त्याचा पत्ताच नसतो. 710 इंद्रियांचे थवे विषयात गुंतले, विषयासमोरही स्वैरत्वे राहू लागले. इंद्रिय स्वतःच विषय झाली आणि विषयांच्या पुढे पुढे ती आपणच धावू लागली. 711 दृष्टी आरशाते पडते, तोची दृष्टी दृष्टीशी सापडे, तैसे झाले वृत्ती वृत्ती मिळता, वृत्ती वृत्त उठले. दृष्टी आरशात पडते न पडते तोच दृष्टीला दृष्टी सापडते. तसंच झालं वृत्ती वृत्ती समोर येताच वृत्तीच वृत्ती वृत्त म्हणजे वृत्ताचं बातमी होऊन वृत्तीच उठली. 712 नाग अंगठी कंकण विभिन्न लिंगी, जरी अलंकार परी ग्राहक सोन्याचं घेई. सोन्याचा नाग असो, अंगठी असो किंवा सोन्याचं कंकण असो, ही बघायला गेली तर स्त्रीलिंग आहे. म्हणजे नाग पुरुषलिंगी, अंगठी स्त्रीलिंगी आणि कंकण नपुंसकलिंगी. तो सोन्याचा नाग, सोन्याची अंगठी आणि सोन्याचं कंकण जरी भिन्न लिंगामध्ये असली, 3 तऱ्हेच्या भिन्न लिंगात असली तरी अलंकार म्हणून शेवटी ग्राहक सोनेच घेतो ना, तसं सर्व आहे. 713 तरंग वेचुनी आणू म्हणून कोणी तरंग घेतले, तरी सरते शेवटी पाणीच घेतले ना. तरंग वेचायला एक जण गेला आणि सरते शेवटी तरंग वेचले म्हणता म्हणता त्याच्या हातात पाणीच आलं ना. हाताला स्पर्श, जिभेला रुची, डोळ्याला रूप जरी असे तरी. हाताला स्पर्श असतो, जिभेला रुची असते आणि डोळ्याला जरी रूप असलं तरी सुद्धा कापराला विना सुगंध नये राहता, तैसे शब्द स्पर्शादी नाना परी आम्हा एकची तत्वस्फुरे. जसं कापराला विना सुगंध राहता येत नाही, तसंच हात असो, जीभ असो, डोळा असो, शब्द स्पर्शादी सर्व इंद्रियांना फक्त एकच आणि एकच आत्मतत्वाचं स्फुरण घडत आहे. 716 त्या कारणे शब्द स्पर्शादी पदार्थ श्रवणादी इंद्रिये कवटाळण्या पुढे पुढे सरसावती.
त्यामुळे श्रवण आदी इंद्रिये म्हणजे आपली सर्व पंच ज्ञानेंद्रिये शब्द स्पर्श रूपी पदार्थांना कवटाळण्यासाठी पुढे पुढे सरसावून धावतात. जव संबंध येई त्यावेळीही तसे तो इंद्रिय संबंधू जे असे तेची असे संबंध केवळची खोटा. जेव्हा संबंध येई त्यावेळीही नसे तो इंद्रिय संबंधू. जेव्हा विषयांचा इंद्रियांशी संबंध येतो तेव्हा खऱ्या अर्थाने तो इंद्रियांचा संबंध नसतोच नसतो. जे असे तेच असे संबंध केवळची खोटा. तिथे फक्त वस्तूच असते, विषय आणि इंद्रियांचा संबंध खोटा असतो. उसावरची पेरे रसात नसती, पौर्णिमेच्या चंदी न येती निवडता कला. उसावर पेरं दिसतात पण ती उसाच्या रसात नसतात आणि पौर्णिमेचा जो चंद्र असतो त्याच्यामध्ये त्याच्या कला निवडता येत नाही. चंद्रावर पडे चांदणे, समुद्री पडे पाणी, तैसी विषयाना होई इंद्रिय भेटी. चंद्रावर चांदणं पडावं आणि समुद्रात पाणी पडावं तशी अनायसे विषयाना इंद्रियांची भेट घडते. तोंडा समोर जो जो प्रसंग येई तेथे ते ते वाणी उचिततेने वावरे, परी मौन मुद्रा समाधी कधी ना भंगे. ही महत्वाची ओवी आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्यांच्या तोंडासमोर मुखासमोर जो जो प्रसंग येतो तेथे तेथे अत्यंत उचित पद्धतीने वाणी त्याचं वर्णन करतो. परंतु ज्ञानेश्वरांची आंतरिक मौन मुद्रा समाधी कधीच भंग पावत नाही. सातशे म्हणजे ज्ञानी माणूस कितीही बोलला तरी त्याचं मौन कधी सुटत नाही. 721 व्यवहाराचे गाडेच्या गाडे उपसले तरी क्रियेचे एक पाऊलही न उमटे. व्यवहाराचे गाडेच्या गाडे म्हणजे ट्रकच्या ट्रक भरून जरी व्यवहाराची वस्तू उपसली तरी सुद्धा क्रिया म्हणावी तर तिचं एक पाऊल सुद्धा पुढे पडत नाही. प्रीतीचे पसरोनी दोन्ही हात, दृष्टी रूपा मिठी मारीत असे, तरी दृश्य रूपे ती तेथे काहीच न पाहत असे. आपले प्रेमाचे दोन हात पसरून दृष्टी रूपाला मिठी मारू जाते, परंतु रूप म्हणावं दृश्य म्हणावं तर तिच्या नजरेत काहीच पडत नाही. सहस्र बाहूनी तमा उचलावे म्हणून रवी बाहू उभवी, तरी त्याचे मिठी तोच येई की प्रकाश रूपे. सहस्र रश्मी म्हणजे सूर्याने आपल्या सहस्र किरणाने अंधाराला उचलून घ्यायचं म्हटलं तरी सुद्धा सरते शेवटी सूर्याच्या हाती उजेडच येतो, प्रकाशच येतो. 724 स्वप्नीचे विलासी येईल रमणीय आशे, कुणी उठून बसला तरी त्याच्या पुढी तोची असे. स्वप्नाच्या विलासात रमणी येईल असं समजून कोण निद्रेतून उठून पणगावर बसला तर त्याच्या समोर फक्त तोच उभा राहतो. तसं काहीसं सर्व अद्भुत झालेलं आहे. 725 तैसा ज्ञानी पाही कोणा विषयाते, तो स्वतःच विषय बने, मग तेथे जे असे ते वर्णिन्या कठीण राहे. दोन्ही नसती परी जे उरे ते न ये सांगता. तसा ज्ञानी माणूस कोणत्याही विषयाला वर्णन करून सांगायला गेला, ज्ञानी माणूस कोणत्याही विषयाचं वर्णन करून सांगू लागला तरी तो स्वतःच विषय बनतो. मग तिथे जे असतं ते त्याचं वर्णन करणं कठीण राहतं, कारण विषय आणि त्याला वर्णनाला दोन्हीच नसतात. आणि तिथे जे उरतं ते जे काही असतं ते सांगता येण्याच्या पलीकडे म्हणजे अर्थातच केवळ आत्मवस्तू असते. 726 चंद्र वेचू जाई चांदणे, तो कोणी काय वेचे, केवळ आठवणींचे चघळणे अवघेच व्यर्थ. चंद्र जर चांदणं वेचायला गेला तर कोण काय वेचणार, कोण काय निवडणार. केवळ आठवणींचे चघळणे म्हणजे स्मृतीचं च्युइंगम चघळावं तितकंच ते आहे, बाकी त्याला कोणताही अर्थ नाही. 727 योगातील प्रत्याहारादी साधनांचा योगी आश्रय घेई, तरी तो योग दिवसाच्या चंद्राप्रमाणे न का निस्तेज होई, ऐसा हा मार्ग. प्रत्याहारादी साधनांचा जरी योगी माणूस आश्रय घेत असला तरी प्रत्यक्षात जो योग असतो तो पाहता तो योग जिथे आहे तिथे दिवसाचा चंद्र असा निस्तेज व्हावा तसा प्रत्यक्ष योग अस्तित्वात येतो. तेव्हा योगातील प्रत्याहारादी साधनांचा आश्रय फुकटच जातो. जिथे योग आहे तिथे दुसरं काहीच नाही. जिथे दिवस आहे तिथे चंद्र असून सुद्धा निस्तेज झाल्यासारखाच असतो. 728 प्रवृत्ती मागे फिरे ती निवृत्ती मार्गे धावे, सर्व काही व्यवहारे अंतर्मुखत येतं. प्रवृत्ती मागे फिरते आणि ती निवृत्ती मार्गाने धावते. पण खरं बघायला गेलं तर प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीच अंतर्मुख होतात आणि निशब्द होतात.
729 द्वैत दशेचे अंगणी अद्वैत ये नांदाव्या तव दिन प्रतिदिन अभेदची दुप्पट दृष्टी पडे. द्वैता दशेच्या म्हणजे द्वैती अवस्थेच्या अंगणात अद्वैत नांदायला येतो तेव्हा दिवसांदिवस केवळ आणि केवळ अभेदच दृष्टीस पडतो. द्वैत नष्ट होतो आणि अद्वैतच दिसू लागतं. 730 विषय सेवन कविवल्यासी स्पर्धा करी भगवंत सेवक एकमेकी जाती कालवले. विषय सेवन कैवल्यासी स्पर्धा करी. विषयाचं सेवन जेव्हा कैवल्याशी म्हणजे कैवल्य मुक्तीची स्पर्धा करतो तेव्हा खऱ्या अर्थाने भगवंत आणि सेवक एकमेकात कालवले जातात आणि केवळ पूर्ण कैवल्यच उरतं. 731 घरच्या घरी फेऱ्या मारी तो मार्ग घरची बने जव केवळ घरी गप्प वसे तो मुक्कामी पोहोचलाच की. माणूस जो घरच्या घरी फेऱ्या मारतो तेव्हा त्याचं घर हा त्याचा मार्ग असतो आणि तो घरी स्वस्थ बसला की तो घरी स्वस्थ आहे याचा अर्थच तो मुक्कामाला पोहोचला आहे. म्हणून जो स्वस्थ बसला जो स्वच्या स्थानी नित्य नित्य नूतनतेने तसाच्या तसा राहिला तो मुक्कामाला पोहोचलाच म्हणजे तो स्वतःच आत्मारूप झाला. 732 तैसे काही आयासे सायासे स्वरूपान पावायचे काही न करताही निश्चलत्वे स्वरूपीचा सायते. म्हणून कोणत्याही तऱ्हेचे आयास सायास प्रयत्न करून स्वरूपाची प्राप्ती होत नाही. काही न करता निश्चल राहणं म्हणजेच स्वतःशी स्वरूप असणं. 733 स्मरण विस्मरण दोन्ही दशा घडती येती ज्ञानियाचेही ठाई या दशा सामान्यत्वेची व्यवहारती. ज्ञानी माणूस असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये स्मरण विस्मरण तसंच येतं जसं इतरांच्या वाट्याला ते येतं. परंतु ज्ञानी माणसाच्या दृष्टीने स्मरण आणि विस्मरण त्या केवळ दिवस रात्र यासारख्या उलटा पालट होणाऱ्या स्थिती आहेत. त्याच्या दृष्टीने स्मरण विशेष नाही आणि विस्मरणही विशेष नाही. 734 स्वेच्छा आचार हाची आत्मज्ञान विधी स्वैरवर्तन हीच समाधी या पदी आरूढ होण्याते मोक्षश्री तळमळे. स्वेच्छेचा आचार हाच आत्मज्ञानाचा विधी स्वैर स्वतंत्र वर्तन हीच समाधी आणि या पदावर आरूढ होण्यासाठी मोक्षश्री म्हणजे स्वतः मोक्षच तळमळत असतो. 735 भगवंत भक्ती जाहला मार्गची मुक्काम होऊन पुढती उभा टाकला अवघे विश्वची एकांत स्थल बनले. भगवंतच भक्त झाला संपूर्ण मार्गच मुक्काम होऊन पुढे उभा टाकला आणि पूर्ण विश्वच एकांत स्थल बनलं. 736 कोणीही देव व्हावे कोणीही भक्त व्हावे जेथे आहे तेथे सर्वत्र अकर्माचे राजे पण आहे. कोणीही देव व्हा कोणीही भक्त व्हा जिथे आहे तिथे केवळ अकर्माचंच राजे पण राहतं. देवांची गर्दी झाली देऊळेच अपुरी जाहली स्थलकालाचे वाटणी काही न राहे चैतन्य इतुके विस्तारे की त्याने विश्वची सरले. देवांची गर्दी झाली आणि देव मावतील असं म्हणावं तर देवळं सुद्धा अपुरी पडली. स्थलकालाची वाटणी झाली परंतु स्थळ आणि काळ उरलंच नाही. चैतन्य इतकं विस्तारलं की त्याने संपूर्ण विश्वच नाहीसं झालं. म्हणजे विश्वात शिव इतका व्यापला की शिवशक्ती व परिवाराला वावच नाही. शक्ती म्हणजे केवळ शिवाचा प्रकाश सर्व संपृक्त चैतन्य. देवदेवी दोन्ही विश्वी नमावे केवळ देवच दिव्यत्वाने देवी रूपी विश्वी संपृक्तावे नवे विश्वही नवरे. देव आणि देवी अशी दोन या विश्वात मावतच नाहीत. केवळ देवच आपल्या दिव्यत्वाने देवी रूपाने या विश्वावर संपृक्तावे भरून राहिला आहे. नवे विश्वही न उरे. विश्वच उरलं नाही म्हणजे देव देवी असं आता वेगळं राहिलंच नाही. देवच आपल्या दिव्यत्वाने म्हणजेच देवी रूपाने या विश्वामध्ये भरून राहिला आहे. विश्वही त्यासाठी अपुर आहे. ऐशा स्थिती स्वामी सेवक भगवान भक्त उठता श्रद्धा अहम नाही केवळ सहा राही सर्वत्र भगवंत जी उरे ऐसे निश्चित समजावे. अशा स्थितीला स्वामी सेवक भगवान भक्त असं काही न म्हणता उठता श्रद्धा निर्माण झाली की अहम राहत नाही केवळ सहा परमेश्वरच राहतो. सगळीकडे केवळ भगवंत आणि भगवंतच आहे असं निश्चित समजावे. 740 आता अवघेची भक्ती उपचार तथा नवविधा भक्ती यासी येथे नुरे स्थान सर्वत्र केवळ शिव शिव असे उरे. आता संपूर्ण भक्तीचे उपचार आणि नवविधा भक्ती त्यांना कोणतेच स्थान राहिले नाही.
सर्वत्र केवळ शिव शिव एवढाच उरला. सर्वत्र केवळ भगवंतच उरला. आता देवदेवासी भजे, देवदेवासी अर्पे, पुरे केवळ दैवी आवर्तन. आता देवच देवाचं भजन करतो, देवच देवाला अर्पण करतो. आता केवळ सर्वत्र दैवी आवर्तन म्हणजे दैवी लाटाच राहतात. देव 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 परिवार एकाच पर्वती कोरावा, ऐसा भक्ती देणे व्यवहार एकात्मतेच्या आसनी कान घडावा. देव देऊळ आणि देवाचा परिवार एकाच पर्वतात कोरावा, तसा हा भक्ती लेणे व्यवहार, तसा हा भक्तीचा अलंकार व्यवहार एकात्मतेच्या आसनी कान घडावा. एकाच आसनी कान घडावा म्हणजे अजंठा वेरूळ लेणी ही जी आहेत तिथे देव आहे, देऊळ आहे, देवाचा परिवार आहे आणि एकाच पर्वतावर सर्व एकत्र कोरलेला आहे. तसाच हा भक्ती लेणे व्यवहार, तसाच हा भक्ती रूप अलंकाराचा व्यवहार एकात्मतेच्या आसनावर कान घडावा. 743 मुखांच्या समुदायाने मौन स्वीकारले तर त्या काय म्हणावे, मौन घेतले वा न घेतले एकची ना. मौन्यांचा समुदाय आहे आणि त्याने मौन स्वीकारलं तर त्याला काय म्हणावं, मौन घेतलं काय न घेतलं काय, तो मौनी लोकांचाच समुदाय आहे ना. अक्षतांचा देव अक्षतांनी पूजिला, आता अक्षतांनी अजूनही काय पूजायचे. अखंड आत्मा अखंडतेने आत्म्यालाच पुजतो, आता आणखी पूजा ती काय करणार. 745 हे दीपज्योती प्रकाशाचे लुगडे लई, हे तिचं जरी न म्हणावे तरी ती उघडी राही का. जर दिव्याच्या ज्योतीला आपण म्हटलं अगं बाई प्रकाशाचं लुगडं नेस, तरी सुद्धा ते म्हणा किंवा न म्हणा ती कधीतरी उघडी राहते का, ती प्रकाश लपेटून असतेच ना. 746 चंद्रा म्हणावे हे चंद्रा तू चांदणे परिधान कर, न म्हणताही तो चांदणे लेऊनही असायची ना. चंद्राला म्हटलं अरे चंद्रा तू चांदण्याचं वस्त्र नेस, आपण असं म्हटलं काय न म्हटलं काय, तो नेहमीच चांदण्याचं वस्त्र लावून असतो ना. 747 आगीचे अंगी आग असतेची ना, मग अग्नी दाहकत्व दिले न दिले भाषा व्यर्थची राही. आगीच्या अंगी आग असतेच, मग अग्नीला दाहकत्व दिलं कुणी, त्याला ते मिळालं कसं, ही भाषा करणं केवळ व्यर्थच आहे. म्हणून भक्तीने गुरुसी भजावे, न भजता काही वेगळे व्हावे, ऐसे कधी नसेची ना, येथे केवळ गुरुचेच असणे. म्हणून भक्तीने म्हणून भक्ताने किंवा अनुयायाने आपल्या भक्तीने गुरुचं भजन करावं आणि जर भजलं नाही तर आपण वेगळं व्हावं असं कधी नसतं. येथे केवळ गुरुचेच असणे, येथे केवळ अंधकार अज्ञान नष्ट करणारा ज्ञान प्रकाशच अस्तित्वात आहे. 749 आता भक्ती अभक्ती मांडिले ताटा एका पंक्ती, कर्म अकर्म निंदा स्तुती प्रवृत्ती निवृत्ती अवघीच निवृत्ती. आता भक्ती आणि अभक्ती, कर्म आणि अकर्म, निंदा आणि स्तुती, प्रवृत्ती आणि निवृत्ती जरी एका ताटामध्ये एकाच ओळीत जेवायला बसल्या तरी तिथे केवळ निवृत्तीच स्फुरण राहणार. 750 म्हणून उपनिषदे परब्रह्म निवृत्ती तत्वाशी अतिनिंदती ऐसे वाटे, परस्पर विरुद्ध वचनानी जी भरली असती निंदाची नव्हे का ती. म्हणूनच उपनिषद ही परब्रह्माचं वर्णन करतात. ती खरं तर परब्रह्म निवृत्तीला अतिनिंदतात असं वाटतं, पण परस्पर वचनांनी ही सर्व उपनिषद भरलेली आहेत. खरं पाहायला गेलं ही निंदाच नव्हे का. तरी सुद्धा परस्पर विरुद्ध वचनांनीच योग्य स्तुती गुणवर्णन होत असते. म्हणून स्पष्टीकरण करण्यासाठी अंधार सांगण्यासाठी उजेड सांगावा लागतो, सत्य सांगण्यासाठी असत्य मांडावं लागतं. अशा अर्थी उपनिषदाने परब्रह्म निवृत्ती तत्वाला निंदले असं वाटलं, कारण परस्पर विरुद्ध वचनाने उपनिषद भरलेली आहेत. म्हणजे ती एका बाजूने परब्रह्म निवृत्ती तत्वाची निंदा आहे, परंतु ती परस्पर गुणवर्णन केल्याशिवाय परब्रह्माचं वर्णन होऊ शकत नाही. नाहीतर निंदा आणि स्तुती मौनी आश्रय करीती, मौनी ज्ञानी मुखा वाटे, गही न उच्चारी मौन ब्रह्मची होयतो. नाहीतर निंदा आणि स्तुती या दोन्ही गोष्टी मौनामध्येच आश्रय करतात. जो ज्ञानी मौनी असतो तो मुखा वाटे ग सुद्धा न उच्चारता स्वतःच मौन ब्रह्म असतो. तर 751 पर्यंत ओव्या वाचून झाल्या. उर्वरित ओव्या उद्याच्या भागात पाहू आणि अर्थातच आपला अमृतानुभव हा ग्रंथ उद्या सकाळी संपन्नतेस जाईल. अस्तु. धन्यवाद. सर्वांना शुभ दिन.